नीती ह्याचा अर्थच आहे की ते माझ्या जीवनातलं अधिष्ठान आहे, ते अढळ आहे. म्हणून सुनीतीच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचं नाव आहे ध्रुव. कारण का ध्रुवपद अढळ आहे, डगमगीत होत नाही. नीती आज अशी उद्या तशी असं नसतं. नीती नीती आहे. आता ह्या ध्रुवाक्यातून आपल्याला काय सांगितलं गेलेलं आहे, तर एकदा तो वडिलांच्या मांडीवर बसायचा प्रयत्न करतो आणि सुरुची येऊन त्याला खसकन ओढते आणि ती म्हणते की इथे बसायचा अधिकार तुला नाही, कारण का तू माझ्या पोटी जन्माला आला नाहीस. तुला जर वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर भगवंताला शरण जा आणि माझ्या पोटी जन्माला ये. म्हणजे हिडन मेसेज काय आहे, आत्ता मर. माझ्या पोटी जन्माला ये म्हणजे आता हा इकडे असताना पुन्हा तुझ्या पोटी कसा येईल. त्याला वाईट वाटतं. तो आईकडे जातो, स्वतःहून काही तक्रार करत नाही. पण तोपर्यंत दासींनी सुनीतीला सांगितलंय काय झालं ते. सुनीतीच्या मनामध्ये राग नाही. ती काय म्हणते की तुझ्या आईने तुझ्या हिताचंच सांगितलंय. तो म्हणतो की काय. ते म्हणे वनात जा, तपश्चर्या कर, नारायणाला प्रसन्न करून घे, त्याचा आशीर्वाद घे, यातच तुझ्या जीवाचं कल्याण आहे. तुझ्या सावत्र आईने तुझा तिरस्कार केलाय असं अक्षर सुद्धा तिच्या तोंडून येत नाही. आईचं कितवं रूप सांगतोय मी तुम्हाला. काल 4 झाले, आज हे 5वं. ती म्हणते की जा, तुझ्या आईने तुला विमाता असा शब्द आहे, सावत्र सुद्धा नाही, विमाता, तुझ्या हिताचं सांगितलंय ते तू कर. अशीच आहे सनातन वैदिक हिंदू धर्मातली आई. कैकेयीने जेव्हा 14 वर्ष वनवासात पाठवायचं ठरवलं तेव्हा राज्याभिषेकाच्या तयारीत आनंदी असलेल्या कौशल्या मातेकडे श्रीराम भेटायला गेले आणि आता हा निरोप सांगायचा आहे. सांगितलं तर कौशल्या मातेला वाईट वाटलंय. मग कौशल्या मातेने काय सांगितलं, विचारलं त्याला की रामा मला हे सांग, तुझ्या वडिलांनी तुला 14 वर्ष वनवासात जायला सांगितलंय, इतकंच घडलं की आईनी पण सांगितलं की जा वनवासात. त्या सवतीनं सांगितलं का. वैदिक धर्माच्या अवलंबी कोणी असली भाषा बोलणारच नाही. तुझ्या आईने काय सांगितलं, कैकेयीने काय सांगितलं. एक सूत्र सांगते कौशल्या माता, वडिलांची आज्ञा पाळलीच पाहिजे. पितू आयसू सब धर्मकुटिका. पितृ आज्ञा पालन करणं हा श्रेष्ठ धर्म आहे. पण जर पितृ आज्ञेमध्ये काही दुःखद अहितकारी असेल तर त्याला उपसिद्धांत काय आहे, आईनी परवानगी दिली का, कैकेयी पण म्हणाली का. राम विचारतात असं का म्हणते. ती म्हणते की आईनी जर सांगितलं असेल आणि वडिलांनी सांगितलं नसेल तरी आईची आज्ञा ही वडिलांचीच आज्ञा समजून पालन करणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. तू वनवासात जा. 5वी आई. किती पैलू आहेत मातृत्वाचे. हे सगळे पैलू लक्षात घेतले म्हणजे मग आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे हे भागवत कसं सांगतंय ते कळतं. आणि मग ध्रुव वनात जातात. वनात निघाल्यानंतर सुद्धा सुनीती काय म्हणते माहिती आहे, घरातल्या सगळ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेऊन जा, सुरुचीचा सुद्धा. कसलाच द्वेष नाही हो, कसला तिरस्कार नाही. आणि ध्रुव निघाले, वनात जायला निघाले. आता तपश्चर्या काय असते, काय करायचं असं कुठे माहीत आहे. 6 वर्षाचा मुलगा. आणि मग जंगलात चालत असताना समोरून नारद येतात. ते बघतात की हा मुलगा कुठे चाललाय. ते म्हणतात बाळा कोण तू. तो असं नाही सांगत, ध्रुव, सेंट झेवियर स्कूल, सिनियर KG. तो सांगतो महाराज उत्तानपादांचा मुलगा आहे मी. ओळख अशी करून द्यायची असते. काय आई वडील कुठे आहेत, गावाकडे. नाही नाही माझ्याकडेच. APJ अब्दुल कलाम म्हणाले त्यांच्या शिष्याला, यापुढं असं उत्तर देऊ नको. असं उत्तर दे की मी आईबाबांच्याकडेच राहतो आहे, भले तुझ्या नावाचं घर असो. मी तुझ्याकडे आईबाबा राहतात म्हणजे तुझ्या आश्रयाला आले काय. आईबापाचा आश्रय जन्मभर आहे. त्यामुळं तुझ्याकडे ते राहत असले तरी म्हण
की मी आईबाबांच्या सोबतच राहतोय. त्यामुळे APJ अब्दुल कलाम यांना सनातन धर्म कळालाय. निघाला, विचारलं तू कोण? महाराज उत्तानपादांचा पुत्र आहे मी, ध्रुव. कुठे निघाला? मी तपश्चर्या करायला निघालो. नारद सांगतात की कठीण असतं तप बाळा, तुला काही माहित आहे का तप काय करायचं? पण त्याचा निर्धार होता. नारद सगळी भीती घालतात. वादळ असतं, हिंस्र श्वापदा असतं, विंचू काटा असतो, खायचं प्यायचं काही नसतं. तो म्हणाला मी सगळं करायला तयार आहे. तुला इतकं सोपं वाटतं ते? तो म्हणाला की अवघड आहे म्हणूनच तप आहे ना. सोप्याला तप कोण म्हणतं? अवघड आहे ती गोष्ट करणंच तपश्चर्या आहे. नारदांना कळतं की ह्याचा निर्धार पक्का आहे. नारद त्याला सांगतात की माझं मत विचारशील तर तू इतक्या लहान वयात इतकं कठोर तप करू नको. तो म्हणतो की नाही मी करणार. मग नारद सांगतात की तुला जर करायचंच असेल तर तू तस्मात मधुवनम गच्छ, मधुवनात जा. कारण का तिथे भगवान कायमचे वस्तीला आहे. तिकडे गेलास तर तुझी तपश्चर्या लवकर पूर्ण होईल. कठोर तप केलंय, 6 महिने तप झालंय आणि 6 महिन्यानंतर भगवान दर्शन द्यायला आले. पण हे सगळं तप होत असताना 6 महिन्याचं एक एक गोष्ट सोडली आहे. पहिल्यांदा कवठ आणि बोरं खाऊन 2 महिने, मग झाडांची पानं खाऊन 2 महिने, मग 1 महिना पाणी पिऊन, आणि 1 महिना तर श्वासावाटे सुद्धा आपल्याला जीवनसत्व मिळू नये म्हणून श्वास रुद्ध करून. आणि जसा ध्रुव बाळांनी श्वास रोखून धरून तप सुरू केलं, सगळ्या जगामध्ये कोलाहल सुरू झाला. आणि स्वर्गातले सगळे देव भगवंताला म्हणाले, या लहान मुलाची किती परीक्षा बघाल, तुम्ही त्याला दर्शन द्या. माता लक्ष्मी म्हणाले की ते केवढं कोळं लेकरू आहे, किती त्याचा अंत बघाल, तुम्ही जा ना, देणार नाही का दर्शन? ते म्हणाले नाही. आईचं काळीज आहे लक्ष्मीचं. ते म्हणाले असं नका करू, प्राण जातील त्याचे, तुम्ही जा. ते म्हणाले मी दर्शन द्यायला जाणार नाही. नाही म्हणजे नाही. ते म्हणाले किती कठोर आहात. हसले एकदा. फक्त कृष्ण अवतारातच लबाडी नाही आहे, नारायण अवतारातही आहेत. ते म्हणाले हसायला काय झालं? ते म्हणाले मी ध्रुवाला दर्शन द्यायला जाणार नाही, त्याचं दर्शन घ्यायला जाणार आहे. दाखवा कुठल्याही धर्मात मला असं उदाहरण. आपल्या धर्मात ध्रुव बाळाला प्रसन्न होतात, म्हणतात तुला काय पाहिजे माग, राज्य आहे. मग ध्रुवाच्या सगळ्या रहस्य फक्त लक्षात घ्यायचं आपण की आपलं तप इतकं प्रामाणिक असलं पाहिजे, आपलं दर्शन घ्यायला तो आला पाहिजे, आपली साधना तशी पाहिजे. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले. आलं की नाही? अगदी अलीकडचा इतिहास आहे तो. ध्रुवांचा तर जुना आहे, पण पुंडलिकाचा तर अलीकडचा आहे. पण पुंडलिकांचं वैशिष्ट्य असं की आईवडिलांचे पाय दाबतायत, परब्रह्म आलंय. पुंडलिकाने बघितलं की परब्रह्म आलंय, तर आता पाय दाबणं वगैरे सोडून देऊन उठून त्यांना खुर्ची वगैरे काहीतरी या बसा केलं पाहिजे. पुंडलिक म्हणाला की माझ्या घरी का आले? मी आईवडिलांची सेवा करतो हे बघून ना, तर ते आले म्हणून मी माझी सेवा सोडून देणार नाही. म्हणून वीट टाकली आणि उभं केलं, सेवा चालूच ठेवली. इतकी हिंमत असते भक्तात. आणि मग अशा पद्धतीनं आपल्याला भक्ती करता आली पाहिजे. उत्तानपादांनी मग आपलं सुख कबूल केली, ध्रुवाला राज्य दिलं, ध्रुवाच्या वंशाचं वर्णन आहे. तो खूप सारा मोठा इतिहास आहे तो. याच्यामध्येच मैत्रेयीजी विदुरांना सांगतात, प्राचीन बर्ही नावाचा एक राजा होता आणि तो कर्मकांडी होता. यज्ञ, याग, पशुबळी, अमुक तमुक 24 तास तेच सगळं. मग एकदा नारदांना असं वाटतं की याची अक्कल ठिकाणावर आणली पाहिजे. आणि म्हणून नारद, प्राचीन बर्हीराज सुद्धा म्हणतात त्यांना येऊन भेटतात आणि ते म्हणतात की तू हे काय चालवलंयस? डोक्यावर हात ठेवतो मी तुझ्या, जरा आकाशात पहा.
तू बळी दिलेल्या पशूंचे आत्मे तुझा सूड घेण्यासाठी तुझ्या अवतीभोवती सर्वत्र भ्रमण करताय. कर्मकांडामध्ये किती रमलायस तू? तुला काय वाटतं कर्मकांड करत राहिल्याने कल्याण होईल? नुसतं कर्मकांड करून कल्याण होणार नाही. आत्मदर्शन झालं तर तुझं कल्याण होईल. त्या आत्मदर्शनासाठी तू काय करतोयस? आणि म्हणून कर्मकांडाच्या अतिरेकातून बाहेर काढलं. कर्मकांडाविषयी आपण चर्चा केली आहे. त्याच्यामध्ये विवेक ठेवून कर्मकांड केलं पाहिजे. मग प्राचीन बरीला असं सगळं ते म्हणतात की यज्ञाने नाही रे, आत्मदर्शनाने कल्याण होईल. यज्ञ करणं, अग्निपूजा करणं, कारण का अग्नी हे भगवंताचं मुख आहे, त्याला हविर्भाग देणं, हवन करणं आवश्यक आहे. पण 24 तास कर्मकांडातच नारदाने ते केलं. एक अवतार भगवान ऋषभांचा आपण पाहिला, काल बोललो आपण, जैन संप्रदाय जिथून सुरू झाला. त्या वृषभांना 100 मुलं झाली. भरत सगळ्यात श्रेष्ठ, ज्येष्ठ, मोठा. नंतरची 9 मुलं ब्रह्मर्षी झाली, 9 योगी झाले. बाकीचे सगळे जे 90 होते ते वेगवेगळ्या कर्मकांड, पौरोहित्य, वेदविद्या त्याच्यामध्ये गेले. वृषभांचा मोठा मुलगा जो आहे भरत, त्याच्यावरून आपल्या देशाचं नाव पडलं भारत. त्यामुळं तुम्ही ह्यातलं कुठलंही सूत्र घ्या, देश ह्यातनं कुठंही टळत नाही. देश आहेच. त्यामुळं अध्यात्म, परमार्थ, धार्मिकतेत देश कशासाठी? हा देश नाही उरला तर तुम्ही यज्ञ कुठे कराल? हा देश नाही उरला तर दर्शनाला कुठे जाल? हा देश नाही उरला तर तुमच्या घरात तरी तुम्ही पूजा करू शकाल का? हा देश असताना सुद्धा तुमच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगड फेकले जातात. कावड यात्रा निघाल्यानंतर मांस फेकलं जातं. हा देशच उद्या उरला नाही तर काय होईल आपली अवस्था? त्यामुळं धर्मामध्ये देश आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर जसं म्हणतात, देहापासून देवाकडे जाताना देश हे मध्ये स्थानक आहे, विसरू नका. देहाकडून देवाकडे जायचं आहे, पण देश विसरून काय करता येणार? भरतामुळे भारत नाव पडलं. वडिलांनंतर भरताने राज्य केलं, अतिशय उत्तम राज्य केलं. सगळीकडे सुखसमृद्धी आली आणि पुढच्या पिढीच्या हातामध्ये पुन्हा पुन्हा मी सांगतोय, प्रपंच यशस्वी करायचा, पण हकलून देण्याच्या आधी निघून जायची तयारी केली पाहिजे. सगळं भागवतामधले सगळे राजे, कोणी पळपुटे नाहीत, कोणी दुबळे नाहीत, कोणी पराभूत नाहीत, थाटामाटात जगतायत. भले 100 वर्ष जगतायत, पण ज्या क्षणी त्यांना कळतं की आता बास, तेव्हा ते निघतात. आणि असा निर्णय घ्यायचं वय आहे 60. 50ला बॅग भरा, 60ला रस्ता धरा. मग अडकू नका. आपलं आपलं जीवन आपल्या आत्मकल्याणासाठी करायचं. मार्गदर्शन करू, सल्ला देऊ, अडकून पडायचं. भरताच्याही मनात तसंच आलं आणि त्यांनी ठरवलं की आता आपण ह्या सगळ्या राज्याचा त्याग करून नेपाळला गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती सूर्योपासना करायला जाऊ. गेले. रोज गायत्री पुरस्चरण, सूर्योपासना, नदी किनारी बसायचं, सूर्याची आराधना, सूर्याचे मंत्र. एके दिवशी असंच ते बसलेले असताना एकदम एका हिंस्र श्वापदाची, वाघाची डरकाळी ऐकू आली आणि म्हणून त्यांनी डोळे उघडले. तर डोळे उघडल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की एक गर्भिणी हरिणी, गाभण असलेली हरिणी थरथरत नदीच्या दिशेनं निघाली होती आणि पाठीमागे तो आवाज येत होता. आता ती गाभण होती आणि उत्तरेला जसं वाटलं ना की माझं काय होईल भगवंता ह्याची मला काळजी नाही आहे, माझ्या पोटातला गर्भ सुरक्षित राहायला पाहिजे. मानवी आई असा विचार करते, पण पशुयनेतली आई पण असाच विचार करते. आणि ती म्हणते की आता मी गर्भिणी आहे आणि हा वाघ, सिंह जो कोणी असेल तो जर माझ्यावर तुटून पडेल, मी मेल्याने काही फरक पडत नाही, माझ्या पोटातलं बाळ. या देशातल्या आईची किती रूप आहेत भागवतात हे लक्षात घ्या. आणि म्हणून ती आपला जीव नव्हे तर आपल्या पोटातल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी पाठीमागून येणाऱ्या त्या हिंस्र श्वापदापासून वाचायला त्या नदीमध्ये उडी घेते आणि ती उडी समोर असलेल्या खडकावर इतक्या जोरात पडते की ती रक्तबंबाळ होते आणि तिथे ती विते आणि ते बाळ
मृगश्रावक, ते पाडस पाण्यात व्हायला लागतं. ह्याने डोळे उघडले. भरत बघतात की हे पाडस आता पाण्यात आत्ता जन्माला आलंय. ते नदीत उतरतात आणि त्या थरथरणाऱ्या पाडसाला जवळ घेतात, त्याचा प्राण वाचवतात. शास्त्र असं सांगतं की ही भूतदया आवश्यकच आहे. पण भरत बेसावध आहे. त्यांनी त्या पाडसाला जवळ घेतलं, त्याच्या अंगावरून हात फिरवताना काय म्हणाले, घाबरू नको, थरथरू नको, मी तुझा धर्मपिता आहे, मी तुझा सांभाळ करेन. अडकले. आसक्ती. तू प्राण वाचवले चांगलंच आहे, पण तुझे प्राण त्यात का अडकवले? तू धर्मपिता आहे असं का म्हणाला? मग त्याचा सांभाळ करण्याचं दायित्व आलं. मग त्याला चांगला चारा, इकडे तिकडे, मग घरात बसायची जागा, मग त्याला त्रास होऊन मग कुठून तरी दूध वगैरे आणून त्याला पाजायचं बोळ्यानी कापसाच्या. सगळं सुरू झालं. ध्यान, तप, वैराग्य विसरून गेलं. ते पाडस मोठं झालं, वयात आलं. एक दिवशी साधना करून परत आले. सगळ्या आश्रमाच्या परिसरात शोधतात, पाडस कुठं आहे, हरिण कुठं आहे? नाही आहे. ज्याच्यामुळं आपली साधना, व्रत सगळं तुटलं, ते कुठे गेलं? ते निघून गेलं. ते वयात आल्यानंतर कोंबडात राहतं काय? भागवत सांगतं की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचं संवर्धन नीट करा, पण त्यांना पंख फुटल्यानंतर आकाश त्यांच्यासाठी मोकळं ठेवा. तुमच्या प्रेमाच्या साखळ्यात अडकू नका. त्यामुळे त्याचंही भलं होत नाही, आपलंही भलं होत नाही. मग खूप पश्चाताप झाला भरताना की आपण कशासाठी आलो, काय केलं आणि कशात अडकलो. त्या विरहाने ते व्याकुळ झाले होते. त्यांचं ते जीवन संपलं. पण मरताना मध्ये मनात विचार होता त्या हरणाचाच, त्यामुळे त्यांना पुढचा जन्म आला हरणाचा. आता त्यांनी ठरवलं होतं अडकायचं नाही कशात, आणि म्हणून हरणाच्या योनीतून ते लवकरात लवकर मुक्त झाले. पुन्हा मनुष्याचा जन्म येणार होता. तो एका सत्प्रवृत्त ब्राह्मणाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पण जन्मतःच त्यांना हे आत्मज्ञान होतं की हरिण, त्याच्यात अडकलो, हरिण झालो, आता कशात अडकायचं नाही. आणि म्हणून ते वेड्यासारखं वागायचं ठरवतात. मनात आलं आंघोळ केली, दिवसातून 3दा केली. मनात आलं आंघोळच नाही केलं. मनात आलं खाल्लं. मनात आलं 2-2 दिवस काही नाही खाल्लं. आणि मग उघडं वागडं इकडे तिकडे कसंही फिरायचं. ह्या ब्राह्मण योनीत जन्माला आलेल्या, ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचं नाव कौतुकाने भरतच ठेवलं. पण तो भरत इतकं वेड्यासारखा वागत होता की लोक त्याला जड भरत म्हणायला लागले. आणि मग तो आडदांड वयात आलाय, वाढलाय, पण लोक म्हणायचे पगला गया, आता हे वाया गेला, याला काय उपयोग नाही. मग मनात येईल तिकडे फिरायचं. एकदा असा जंगलामधून फिरत असताना भिल्लांच्या एका टोळीतल्या लोकांनी बघितलं, अरे आडदांड आहे, चांगला आहे, आणि ते म्हणाले की भले आपलं काम झालं. पकडतात त्याला, भिल्लाच्या मोरक्याकडे घेऊन येतात. भिल्लाचा मोरक्याही खुश होतो. तो म्हणतो अरे वा, शाबास, योग्य आणलात तुम्ही. ते म्हणतात की हो, तुमची आज्ञा होती, आज देवीच्या समोर नरबळी द्यायचा आहे, तर इतका धष्टपुष्ट नरबळी आपल्याला कुठून मिळणार? मग तो मोरक्या सांगतो, ह्याला आंघोळ घाला. आंघोळ घाला. आपला आनंदे डुल्लतू, एकनाथ महाराजांचा शब्द, आनंदे डुल्लतू. तो म्हणतो की तुला बळी द्यायचा आहे. आनंदे डुल्लत. त्याचा मळवट भरतात. आनंदे डुल्लत. ओढून मंदिरात नेतात. देवीच्या समोर एका शिळेवरती, दगडावरती त्याला वाकायला सांगतात. कसलीही प्रतिक्रिया नाही, जड भरत. त्याला माहित आहे की प्रतिक्रिया दिली की अडकलो आपण. काय रहस्य आहे माहित आहे ना? तर आपल्या मनासारखं घडो किंवा मनाविरुद्ध घडो, जेव्हा तुम्ही रिॲक्ट होता तेव्हा अडकता. डोंट बी रिॲक्टिव्ह, बी प्रोॲक्टिव्ह. कशातही अडकू नका. छान वगैरे म्हणायचं घरी स्वयंपाक झाल्यावर, तर नाहीतर भलतीकडेच अडकाल मग तुम्ही. पण ते इथून इथे काही नाही. खूप समजूतदारपणा असतो. आणि प्रौढावस्थेमध्ये प्रापंचिक व्यवहारातला समजूतदारपणा
हीच खरी मॅच्युरिटी आहे, हीच खरी ज्येष्ठता आहे, हीच खरी सिनॅरिटी आहे. मी एका गावामध्ये व्याख्यानाला गेलो होतो, तर एक असेच आजोबा मला म्हणाले की आज संध्याकाळचा प्रसाद माझ्याकडे घ्या. मी म्हटलं कशाला त्रास करताय काकूना या वयात. ते म्हणाले काय हो 2 माणसाचं किती असतं, ती 1 चपाती खाते, मी 1-1.5 चपाती खातो, तुम्ही 1-1.5 खाल, माझ्या घरी तुम्ही प्रसाद घ्यावा. गेलो ना. त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या आजीने काकूनी जमेल तसं स्वयंपाक केला होता. 1 भाजी होती, फोडणीचं वरण होतं, आमटी. जेवायला बसलो. 2-3 घास खाल्ले असतील आजोबाने, मी. ते म्हणाले अहो, मला इतकं छान वाटलं बायकोला अहो म्हणणं. आता कामवालीला बोलवतो का बायकोला बोलवतो काय कळतच नाही. बायकोनी पण नवऱ्याला अहो म्हणावं. मी बुरसटलेला, मागास, जुन्या विचाराचा प्रतिगामी अजिबात नाही आहे. पण लक्ष्मी आणि नारायण आहे पतिपत्नी, तर त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारा व्यवहार पाहिजे, अहोजावच म्हटलं पाहिजे. म्हणत होते आपले आत्ताचे माझ्यासारखे 73-74 वर्षाचे आहेत, त्यांना आपल्या आईवडिलांचं बोलणं ऐकव आहोजावच म्हणत होते एकमेकांना. आम्ही वाह्यातपणा करायला शिकवलं. अगं अरे ती पण मग म्हणते असो काय, आता तो कचरा कुंडी आहे किती काढायचं. तर ते म्हणाले अहो, त्या आजी म्हणाले काय, थोडंसं लोणचं देता का. आता मला कळलं की त्या आजींच्या चेहऱ्यावर आता रात्रीचं म्हाताऱ्याला लोणचं खायची इच्छा का झाली. ती म्हणाली की लोणचं पाहिजे, हो फोड नको, खार तरी थोडासा दे. तिने बिचारीने काढलं, त्यांना खार दिला. ते म्हणे की या नाही ते पाहुण्या नाही. माझ्या लक्षात आलं काय झालं ते. फोडणीच्या वरणामध्ये मीठच नव्हतं. पण आजोबा असं नाही म्हणाले 40 वर्ष झाली लग्नाला अक्कल नाही, आमटीत मीठ टाकायचं असतं. ते त्यांनी काय म्हटलं, लोणचं दे. आणि मग मी पाहिलं की ते लोणचं असं हातात घ्यायचे, आमटीच्या वाटीत असं फिरवायचे, मग चपातीला लावून खायचे. किती मॅच्युरिटी. ह्याला ज्येष्ठ नागरिक म्हणायचं. कोणताही सीझन असो, खोकतोय म्हणून ज्येष्ठ नागरिक असं खोकला असं कुठं ज्येष्ठ नागरिक असतं का. आणि मग एस टी फुकट असावी, दवाखान्यात कन्सेशन मिळावं, मग अमकं व्हावं तमकं व्हावं, हे चालणार आहे आयुष्य भाई. ही काही ज्येष्ठता नाही. ज्येष्ठता आहे मॅच्युरिटी, परिपक्वता. असं आता घाव घालून मारणार त्या जड भरताला. देवी प्रकट झाली, त्या भिल्लाच्या हातातल्या तलवार घेतली आणि भिल्लाचाच बळी दिला. हे काही नाही, तिथून उठले परत चालायला लागले. एका वळणावरती एक राजा पालखीत बसून येत होता. त्याचे भोई होते आणि त्या भोयाने बघितलं की हा मस्त माणूस आहे, तर थोडं रिप्लेसमेंट, बरोबर आहे ना, काय म्हणतात, रिप्लेसमेंटच म्हणतात ना, बदली, डेप्युटेशनवर थोडा घ्यायला पाहिजे. राजाला म्हणतात कसा आहे, राजा म्हणतो छान आहे, घ्या. बोलवलं, पालखी उचलता येईल, काय बोलायचंच नाहीये, बोललं की अडकला, माहीत आहे, उचल. तो राजा असतो रहुगण, तो चाललेला असतो ज्ञान मिळवायसाठी कपिल ऋषींच्याकडे, आणि हा चालतो तर डोलतोय, पालखी हालायला लागते. राजाला संताप येतो, तो पालखीतून ओरडतो, रेड्यासारखा वाढलाय पण अक्कल नाही तुला, अशी पालखी वाहतात, बोलायचं नाही. तो म्हणतो की अक्कल नाही, नुसता खायला कार, धरणीला भार आहे, सावकाश चल. त्याची गती, त्याची चाल, त्याचा ठुमका. राजा म्हणतो की अरे मूर्ख माणसा,
माझा जर संताप अनावर झाला तर मी तुला ठार मारेन. अरे ह्याला काहीच कसं वाटत नाही, मग संताप खाली ठेवा म्हणे पालखी. बाहेर येतो राजा, मस्त विथ अ स्माइलिंग फेस, अ ब्युटिफुल लुकिंग ॲट राजा राहुगण. तो म्हणतो की अरे तुला काही लाज लज्जा राग बिग येतो की नाही, मी तुला ठार मारेन म्हणतो. आता मात्र जडभरताच्या मनात येतं, आपण जर बोललो नाही तर सत्संगाचं मोल कमी होईल, की आपल्या संगतीत राहूनही याला ज्ञान मिळू नाही शकलं, म्हणून सत्संग बदनाम व्हायचा नसेल तर आता आपल्याला बोलावं लागेल. मग तो म्हणतो की राजा तू कोण मला मारणार, तू माझं शरीर मारशील, मला कसं मारशील. तू मला विचारलं की तू कोण आहेस, मी कोण आहे म्हणून सांगू. तू जसा पालखीत बसलाय ना, अशा 100 पालख्या माझ्या सेवेमध्ये असायच्या, पण ते सगळं नश्वर आहे, त्याचा अहंकार कशाला. तो म्हणाला की अरे तुला मृत्यूचं भय नाही. मी सांगितलं ना राजा की मरणार शरीर आहे, माझा आत्मा तर अमर आहे. आणि या शरीरात तू राजा आणि मी रंक, तू राजा आणि मी भोई, असं या शरीराकडे बघून ठरवायचं ना. समजा आपण दोघेही आत्ता इथे मेलो आणि आपल्या दोघांना इथे अंत्यसंस्कार झाला, दाह संस्कार झाला, तर आपली राख बघून कोणी ओळखू शकेल का की ही राजाची राख आहे आणि ही भोयाची राख आहे. मग रहुगणाला वाटलं की हा वेडा नाही आहे. मग रहुगणाने त्याचे पाय धरले आणि मग म्हणाले की मला तुम्ही कोण आहात नक्की सांगा. तो म्हणाला मी कोण सांगतो, मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम. पहिल्या दिवशीपर्यंत आलो आहे आपण. तर म्हणे मी चिदानंद रूप आहे. मग संसार कसा असतो, या संसाराला भवाटवी नावाचं एक तत्वज्ञान सांगितलं. भव म्हणजे संसार, आटव म्हणजे जंगल. मग या जंगलात वासनेचे, मोहाचे, लोभाचे, अहंकाराचे पशु कसे असतात वगैरे खूप तत्वज्ञान सांगितलं आणि रहुगणाचा उद्धार केला. पण भरतांच्या लक्षात असं आलं की कशातही अडकलं की ती योनी आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण जीवनामध्ये सदैव सावधान असलं पाहिजे. मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय. सर्व विषयी सावध असलं पाहिजे प्रत्येक वेळी, प्रत्येक पावलावर. मैत्रेयी विदुरांना हे सगळं सांगत असताना विदुर असं म्हणतात, हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी नारायणाने वराह अवतार घेतला, हिरण्यकश्यपूचं काय झालं. आणि मग सूत शौनकांना ती सगळी कथा सांगतायत जी श्री शुकदेवांनी राजा परीक्षिताला सांगितली. ते म्हणतात की आपल्या भावाचा कपटानेच एका अर्थाने वध नारायणाने केला, त्यामुळं नारायणाचा द्वेष, नारायणाविषयी तीव्र संताप मनामध्ये असलेल्या हिरण्यकश्यपूंनी जीवनाचं ध्येय ठेवलं की मी नारायणाला पराभूत करून नामशेष करणार. मग त्यासाठी तपश्चर्या करायचं ठरवलं. तपश्चर्याला गेला, ब्रह्मदेव प्रसन्न झाले, होतातच. तो म्हणाला की मला अमरत्व पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाले की अशक्य गोष्ट आहे, अमरत्व असं कोणाला येत नसतं. तू काही माग, तुझ्यावर मी प्रसन्न आहे. तो म्हणाला मग मला एक वर असा पाहिजे आहे की ज्या वरानुसार मला मनुष्याकडून आणि देवांकडून मृत्यू येता कामा नये. ते म्हणाले की हे ठीक आहे, मला दिवसा किंवा रात्री मृत्यू येता कामा नये. ठीक आहे, मला घरात किंवा घराबाहेर मृत्यू येता कामा नये. मला यक्षांकडून, अमक्याकडून, तमक्याकडून मृत्यू येता कामा नये. ठीक आहे. ते म्हणाले धरेवरती किंवा आकाशात मला मृत्यू येता कामा नये. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की हे सगळं हो हो म्हणत चाललो आहे आपण, म्हणजे हा अमरतच मागतोय. सगळ्याला ते तथास्तु 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 तथास्तु. नियती बघत होती. ती म्हणाली की ह्याला सगळ्यात तथास्तु म्हणाला का ठीक आहे.